वहिनी वहिनी ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. आधी आपल्याला राजकुमार सरांसाठी लिंबू सरबत करायला हवा. तुम्ही बघा काय ते. मी आणते. तू इथे काय करतोस? काय झालं? बाबा, दादा येणार नव्हता, मी त्याला घेऊन आलो इथे. मी सांगतो काय झालं ते. तिलोत्तमा, तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? आता नियतीचा सुद्धा खेळ बघ. ज्या मुलाला तू नालायक म्हणतेस, घरातनं बाहेर काढतेस, तोच आला आणि त्यांनी तुझा जीव वाचवला. नाही, नियतीचा हा खेळ तुम्ही मान्य करू शकत असाल, मी मान्य करणार नाही. त्यांनी केवढी मोठी गोष्ट केली आहे, ती तर नाकारू शकत नाहीस ना तू. याआधी त्यांनी खूप मोठे मोठे गुन्हे केले, ते विसरू शकणार आहात तुम्ही? हं? सांगा ना. नाही, फक्त तेवढंच लक्षात ठेवा, आज जे आपल्या बरोबर घडलं तो एक अपघात होता. पण याआधी राजकुमारने जे काय केलंय ते शुद्धीत केलंय आणि जाणीवपूर्वक केलंय. खूप मोठे गुन्हे केलेत. मी त्याला माफ सुद्धा करणार नाही आणि स्वीकारणार तर त्याहूनही नाही. ठीक आहे, नको स्वीकारूस त्याला. पण फक्त कल्पना कर की राजकुमाराऐवजी इतर कोणी परका माणूस असता आणि त्यांनी तुझा आणि सारंगचा जीव वाचवला असता, तर तू काय काय केलं असतंस त्याच्यासाठी? तर निदान माणुसकीच्या नात्यानं त्याचे आभार तरी मान. असं केल्याने तू लहान नाही होणार आहेस, उलट तू मोठी ठरशील माणूस म्हणून. प्लीज. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.